नमस्कार मित्रांनो, मी मनोज भाकरे. गुरुकुंज आयस फाउंडेशनच्या या जबरदस्त अशा यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, गुरुकुंज आयस फाउंडेशननं राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेला अनुसरून तसेच इतरही परीक्षेला अनुसरून सर्व विषयाची GS लेक्चर सिरीज सुरू केली आहे. याच्यामध्ये आपण सर्वप्रथम सामान्य विज्ञानाला सुरुवात केली की आपण काही दिवसापासून प्रकाश हा चॅप्टर पाहत आहे. तर ठीक आहे, 2 मिनिटात ओरली आपण जे पाहिलं त्याला रिवाईज करू. आणि सर्व मुलांना मी आवर्जून सांगतो आहे, हे लेक्चर पाहण्याच्या पूर्वी जर तुम्ही आधीचे लेक्चर पाहिलेलं नसेल तर त्याला पहिले आवर्जून पहा, देन हे लेक्चर पहा, म्हणजे तुम्हाला सगळे कन्सेप्ट सरळ सरळ क्लिअर होईल. तर आपण काय पाहिलं, प्रकाश म्हणजे काय ते पाहिली, डोळ्याची संवेदना वगैरे काय होतं ते पाहून घ्या. प्रकाशाचा वेग पाहिलं, त्याचं संक्रमण पाहिलं, त्याच्या विभिन्न प्रॉपर्टीज पाहिल्या, प्रॉपर्टीजच्या आधारावर त्याचं नेचर पाहिलं, ड्युअल नेचर दर्शवत आहे तो पार्टिकल आणि वेव्ह. डिटेलमध्ये आपण पाहणारच सेपरेटली. देन प्रॉपर्टीजमध्ये आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट स्टार्ट केलं होतं. रिफ्लेक्शन ऑफ लाईट काय आहे, त्याचे नियम काय आहे, परावर्तक भाग जो आहे ज्याला आपण आरसा म्हणतो त्याची वेगवेगळे किती प्रकार असतात, प्लेन आरसा आणि देन तुमचा सर्क्युलर आरसा. सर्क्युलर आरसा सुद्धा कॅटेगराईज केला होता तुम्ही कॉन्केव्ह मिरर अँड देन कॉन्व्हेक्स मिरर, म्हणजे अंतर्वक्र आणि बहिर्वक्र आरसा. त्यानंतर तुम्ही आरसा प्लेन मिररच्या संबंधित काही विभिन्न मस्त मजेशीर बाबी पाहिल्या होत्या. त्याच्यामध्ये प्रतिमेची स्थिती पाहिली होती, 8वा तो माकुळा है ना. देन अंतर्वक्र आरसा आणि बहिर्वक्र आरसा याच्या संबंधित काही संकल्पना पाहिल्या, कोण अभसारी आहे कोण अपसारी आहे, कसे ते विभिन्न प्रॉपर्टीज दर्शवतात किंवा मग विभिन्न प्रकारे प्रतिमा बनवतात ते पाहिलं. आभासी प्रतिमा कशी बनते आणि रिअल प्रतिमा म्हणजे वास्तविक प्रतिमा कशी बनते ते पाहिलं, आहे ना. आणि लास्ट लेक्चरपर्यंत आपण अंतर्वक्र आरशातील प्रतिमांची जी वेगवेगळी स्थिती आहे ते पाहिलं. तो एक मोठा टॉपिक आहे. जवळपास अंतर्वक्र आरशात मी 6 पोझिशनमध्ये विभिन्न स्थिती दर्शवतो प्रतिमांची. त्यापैकी एक जी आहे ते अपवादात्मक केस होती. मी मुद्दाम त्याला असं बोलतो लक्षात राहण्यासाठी, येते म्हणजे लाईट लागते त्या दृष्टीने. ओके, तर आज आपण बहिर्वक्र आरसा काय आहे आपण सगळं पाहिलं आहे, पण बहिर्वक्र आरशामध्ये प्रतिमा कशा निर्माण होत्या ते पाहायचं आहे आपल्याला. देन आपल्याला याच्या साइन कन्व्हेक्शन पाहायचं आहे. जे तुम्ही आरशा संबंधित जे चिन्ह वापरतात, जे संकेत वापरतात ते कसं, एकदम मजेशीर टॉपिक आहे, कन्सेप्च्युअल टॉपिक आहे. तुम्हाला परीक्षेचा खूप त्याचा फायदा होईल. आणि परीक्षेमध्ये जे म्हणजे आरसा या टॉपिकवर क्वेश्चन येतात, प्रॉब्लेम येतात, तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरिता तुम्हाला कन्व्हेक्शन ऑफ साइन शिकणे खूप गरजेचं आहे. तर ठीक आहे, हो आपण एक एक टॉपिक काय काय पाहायचं आपल्याला. तर एक गोष्ट पाहायची आहे, बहिर्वक्र आरशातील प्रतिमांची स्थिती. तर एकदम सोपी आहे. बेसिकली हा भाग तुम्हाला डिटेलमध्ये दिलेला नाही आहे, स्टेट बोर्डमध्ये नाही आहे आणि NCERT मध्ये नाही आहे. आपण पाहू शॉर्टमध्ये, एकदम छोटासा भाग आहे. जसं तुम्ही अंतर्वक्र आरशातील प्रतिमांची स्थिती पाहिली तर तो खूप मोठा पोर्शन होता. जवळपास 6 वेगवेगळ्या पोझिशन त्यानं निर्माण केल्या होत्या आणि एक त्याच्यामध्ये अपवादात्मक केस होती. याच्यामध्ये प्रतिमांची स्थिती फक्त 2 आहे. किती आहे? केवळ 2 आहे. पाहू कोणची कोणची. नंबर 1, मी बहिर्वक्र आरसा घेतो आणि या बहिर्वक्र आरसा माहित आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी. हे का तुमची प्रिन्सिपल ऍक्सेस म्हणा किंवा मेल ऍक्सेस म्हणा. तर मानतो आहे की या बहिर्वक्र आरसा म्हणजे कोणचा, तुमच्या गाडीचा जो साईड मिरर आहे तो, त्याच्यामध्ये प्रतिमा बनते ना, बनते. ओके, पाहताना तुम्ही ट्रक येताना किंवा मग बाकीचे व्हेकल येताना, तर ठीक आहे, एक बहिर्वक्र आरसा आहे. बहिर्वक्र आरसाच्या समोर अनंत अंतरावर है ना, अनंत अंतरावर जर एखादी प्रतिमा ठेवली तर हा तुमचा प्रिन्सिपल ऍक्सेस होताच. ओके ना. याच्यामध्ये तुमचा हा फोकस आणि हा तुमचा सेंटर ऑफ कर्वेचर, हे माहित आहे तुम्हाला. बहिर्वक्र आरशाच्या मागच्या साईडला फोकस निर्माण होतो आणि सेंटर ऑफ कर्वेचर, तर या मुख्य गोलाचा जो भाग आहे हा, त्याला आपण सेंटर ऑफ कर्वेचर म्हणतो. हे पाहायला लागले. जर एखादी वस्तू बहिर्वक्र आरशापासून अनंत अंतरावर जर ठेवली तर त्याची प्रतिमा कुठं बनते, तर लक्षात घ्या. या संबंधी तुम्ही परावर्तित किरणांचे नियम पाहिलेले आहे. परावर्तित किरणांचे नियम काय सांगते आठवा. जर एखादा किरण बहिर्वक्र आरशावर पडला असेल तर तो तसा डायव्हर्स होतो, बाहेर परावर्तित होतो. तसा तो ऍक्च्युअल मध्ये एकत्र येत नाही, म्हणूनच तो हा आभासी प्रतिमा निर्माण करत होता. तर ठीक आहे, हा परावर्तित किरण आहे. आणि ह्याला जर मी आभासी मागं वाढवलं तर कुठून चालला, हा फोकस मधून चालला. हा तुम्ही परावर्तित
किरणांचा जो नियम होता बहिर्वक्र आरशातील त्याचा पहिला नियम, मुख्य अक्षाला समांतर जाणारी आपाती किरण परावर्तनानंतर नाभीतून जाते. पण हा कसा नाभीतून जाते, तर आभासी नाभीतून जाते. ओके, असं पहा, जुने लेक्चर पहा, सगळं आठवते. देन सेम केस, ही आपाती किरण आहे, परावर्तनानंतर खाली गेली, हा परावर्तित किरण आहे. आणि परावर्तित किरण याला जर इमॅजिनरी आपण वाढवलं तर हा कुठून जाते, इथून जाते. म्हणजे नंबर 1 ची केस, वस्तूची स्थिती कुठे रे, अनंत अंतरावर. कशावर पाहता तुम्ही, बहिर्वक्र आरशासाठी पाहता. वस्तूची स्थिती जर अनंत अंतरावर असेल तर प्रतिमेची जी स्थिती बनते ती कुठं बनली रे, फोकसवर बनली, फोकसवर, नाभी म्हणता तुम्ही, नाभीवर बनली. आता मला सांगा रे, या वस्तूची प्रतिमा, याची प्रतिमेचा आकार कसा असेल, तुम्ही गाडी चालवताना साईड मिरर मध्ये एखादा मागून येणारा ट्रक पाहता तर तो ट्रक पेक्षा मोठा दिसतो का, लहान दिसते, खूप छोटी दिसते. लक्षात घ्या, प्रतिमेची स्थिती तसंही याची प्रतिमा इथं दिसते नाही आपल्याला, बिंदू स्वरूप किंवा छोटी दिसते. तर अनंत अंतरावरील वस्तूची जी प्रतिमा फोकसवर मिळते आहे, याचा जो आकार आहे हा वस्तूपेक्षा लहान असतो. चला 4, याचं स्वरूप कसं आहे, स्वरूप या सगळ्या बाबी माहिती आहे तुम्हाला. स्वरूप कसं असेल, ही प्रतिमा सरळ असेल की उलटी असेल, तर लास्ट लेक्चर 8 रिअल इमेजेस आणि व्हर्च्युअल इमेजेस, त्याच्यामध्ये पाहिलं ज्या कोणत्या आभासी प्रतिमा, ही आभासी आहे ना, हे बघा, हे खोटं एकत्र आलेले आहे. आणि हे खोटं एकत्र आल्यामुळे ही इथली प्रतिमा कशी निर्माण होणार आहे, ही आभासी प्रतिमा असेल, आभासी व्हर्च्युअल प्रतिमा असेल. आणि आभासी प्रतिमा कशी असते, नेहमी सरळ असते ते लेकर हो. तर ही एक कंडिशन आहे, लक्षात घ्या. बहिर्वक्र आरशा संबंधी जर एखादी वस्तू बहिर्वक्र आरशापासून जर अनंत अंतरावर ठेवली असेल तर त्या प्रतिमेची स्थिती फोकसवर निर्माण, कारण हे फोकसवर निर्माण झाली, परावर्तित किरण एकत्र आलंय आणि त्याचा आकार नेहमी लहान असतो. आणि प्रतिमा जी आहे ही नेहमी आभासी आणि सरळ असेल. तर ही एक पोझिशन आहे. नंबर 2 ची पोझिशन, नंबर 2 ची केस, हा तुमचा बहिर्वक्र आरसा आणि हा तुमचा प्रिन्सिपल ऍक्सिस, मेन ऍक्सिस. आणि मी एक प्रतिमा इथं उभं करतो, तर लक्षात घ्या, अनंत अंतर इथं खूप दूर आहे. हा तुमचा पोल आहे, हा तुमचा एफ आहे, हा तुमचा एफ आहे आणि हा तुमचा सी आहे. जवळ येतो थोडी. तर मुद्दा लक्षात घ्यायचा मित्र, बहिर्वक्र आरशासाठी अनंत अंतर आणि पी याच्या दरम्यान कुठेही ठेवली. दुसरी केस, अनंत अंतर आणि पी याच्या दरम्यान वस्तू कुठेही ठेवली तर नेमकी त्याची प्रतिमा कुठं बनते, हा सुद्धा एक महत्वाचा. ठीक आहे, हा आहे तुमचा आपाती किरण, हा आहे आपाती किरण, हा झाला रे परावर्तित. तर आभासी जिथे हा कुठून जाईल, कुठून जातोय, फोकस मधून जातोय. चालेल. जर मी आणखी एक गोष्ट मानली की चल, एक प्रतिमा जी आहे, एक प्रतिमा याची वक्रता केंद्रातून जाते आहे, चला मानतोय मी, वक्रता केंद्रातून जाते आहे. तर परावर्तित होताना इथूनच परावर्तित आहे. आणि याचं परावर्तित किरण जर मी मागं वाढवला, तर हा सी मध्ये चालला, हा कोण चालला, सी मध्ये चालला. मुद्दा लक्षात घ्या, वस्तूची जी प्रतिमा बनते ते इथं बनते. वस्तूची जी प्रतिमा बनते आहे ही फोकस आणि पीच्या दरम्यान बनते. तर ही केस कंटिन्यू चालेल. बघा ना, अनंत अंतरापासून तुम्ही जसे जसे समोर जाल तर प्रतिमा जी आहे तुमची फोकस पासून पोलकडे तशी मागे येईल. अनंत अंतरावर होती तर छोटीशी दिसत होती, जर तुम्ही समोर गेले तर मोठी होत जाताना दिसेल. म्हणजे प्रतिमा वस्तू समोर न्या, प्रतिमा इकडे मागे येईल. सोपी केस आहे. हे दुसरी केस, 2च केस बनते इथं, हे सेकंड केस आहे. तर ठीक आहे, वस्तूची स्थिती जर अनंत अंतर व पीच्या दरम्यान असेल वस्तूची स्थिती, तर प्रतिमा कुठे बनायला पाहिजे, पी व एफच्या दरम्यान. आकार याचा एवढा मोठा आहे, याचा एवढाच आहे. आकार काय असेल, लहान
वस्तूपेक्षा लहानच असेल. आणि प्रतिमा कशी दिसते आहे, तर ही प्रतिमा सुद्धा आभासी आहे. प्रतिमा कशी आभासी आहे, आरशाच्या मागे निर्माण झालेली आहे. तुम्हाला माहित आहे, खोट्या खोट्या परावर्तित किरण एकत्र आलेले आहेत, आभासी आणि सरळ असे. तर ठीक आहे, या दोनच केस बनतात मित्र हो. बहिर्वक्र आरशातील प्रतिमांची जर स्थिती पाहतो तर या दोनच केस बनते. नंबर 1 ची केस, ज्यावेळेस वस्तू बहिर्वक्र आरशापासून अनंत अंतरावर असेल तर त्याची प्रतिमा ही नेहमी फोकसवर बनते. एखादी वस्तू जर अनंत अंतर आणि पी पोलच्या दरम्यान असेल तर त्याची प्रतिमा नेहमी फोकस आणि पीच्या दरम्यान बनते. जर तुम्ही प्रतिमा अनंत अंतरापासून पी पर्यंत समोर समोर आणली तर इकडे सुद्धा एखादी वस्तू तुम्ही अनंत अंतरापासून पोलपर्यंत समोर समोर आणली तर प्रतिमा फोकस पासून पोलकडे अशी मागे मागे येते. फोकसवर असताना प्रतिमा एकदम छोटी असेल आणि समोर समोर असताना ती मोठी मोठी होत जाते. तर ठीक आहे, या दोन केसेस आहे बहिर्वक्र आरशातील प्रतिमांची स्थिती संबंधित. आता एक खूप छान आणि मजेशीर टॉपिक, थोडा किचकट आहे पण मी एकदम साध्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो आणि गॅरंटी देतो तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर होईल. तुम्हाला राज्यसेवेला किंवा बाकीही एक्झामला फिजिक्स किंवा या आरशावर छोटे छोटे प्रॉब्लेम येतात, म्हणजे असे जास्तीत जास्त 30-40 सेकंदमध्ये सॉल्व्ह केले हवे. परंतु आपले कन्सेप्ट क्लिअर नसतात, नेमकी व्हॅल्यू कोणची घ्यायची, कशी घ्यायची, तर तिथे थोडंसं वांदा होऊन जाते. तर त्यासाठी हा टॉपिक तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. याच्या जो मी टॉपिक सांगतो आहे याच्यावर स्टेटमेंट ओरिएंटेड क्वेश्चन आलेले आहे आणि प्रॉब्लेम तर बरेच वेळेस येतात. तर आपल्याला पाहायचं आहे साइन कन्व्हेक्शन. चिन्ह संकेत, आरशाची चिन्ह संकेत इम्पॉर्टंट आहे आणि फुल कन्सेप्च्युअल आहे. लक्षात देत असाल तर नेहमीसाठी समजून जाल, कुठंच अडचण येणार नाही. ओके, आपण पाहतोय आरशाच्या व्हॅल्यू कधी कधी आपण पॉझिटिव्ह घेतो आणि कधी कधी आपण निगेटिव्ह घेतो. त्या पॉझिटिव्ह कोण घेतो, निगेटिव्ह कोण घेतो, यासाठी संकेत आहे, चिन्हाचे संकेत आहे, ते फॉलो केले जातात. तर मुद्दा लक्षात घ्या, हे पाहण्याच्या आधी तुम्ही जे लहानपणी भूमिती शिकले तर त्या भूमितीमध्ये आलेख शिकले तुम्ही सर्वजण शिकले आलेख. मी तुम्हाला साध्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतोय. आलेखवर तुम्ही एक एक्स ऍक्सिस घ्यायचे आणि एक तुम्ही वाय ऍक्सिस घ्यायचे. एक्स ऍक्सिस घ्यायचे, वाय ऍक्सिस. हा जो असायचा हा तुमचा 0, हा काय असायचा तुमचा प्रारंभ बिंदू असायचं ना. जर 0 पासून जर समोर गेले तर हे नेहमी कसं असायचं, प्लस असायचं. 0 पासून मागे आले तर हे कसं असायचं, मायनस असायचं. मित्र लक्ष द्या. वाय ऍक्सिस वर वर गेले तर कसे असायचे, प्लस असायचे. वाय ऍक्सिस वर खाली आले तर कसं असायचं, मायनस असायचं. हे जर तुम्हाला आठवत असेल तर हे तुम्ही शिकले. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिसवर तुम्ही आरंभ बिंदूपासून उजवीकडे जाता तर प्लस पॉझिटिव्ह घेतात, डावीकडे येतात तर निगेटिव्ह घेतात. वाय ऍक्सिसला वरती जाताना पॉझिटिव्ह घेतात आणि खाली येताना तुम्ही निगेटिव्ह घेतात. हेच तुम्हाला साइन कन्व्हेन्शन मानतोय. जसं आता हा 0 प्रारंभ बिंदू आहे, तर मी घेतोय अंतर्वक्र आरसा. अंतर्वक्र आरसा हा काय तुमचा पोल आहे, हा काय तुमचा पोल. हे काय तुमची प्रिन्सिपल ऍक्सिस आहे. इमॅजिनरी कन्सिडर करा, हा का तुमची वाय ऍक्सिस आहे, हे तुमची एक्स ऍक्सिस आहे ना. आता हा जो पी होता हा तुमचा आरंभ बिंदू म्हणायचा. तर लक्षात घ्या, याच्यासाठी तुम्हाला काय कंडिशन आहे, 2 कंडिशन लक्षात घ्या, बाकी सगळं माहित पडते. बघा आरशाचा, गोलीय आरशाचा घे तुम्ही, गोलीय आरशाचा पोल ध्रुव हा नेहमी आरंभ बिंदू घ्यावा. म्हणजे इथून सुरू होईल है ना. दुसरी गोष्ट, दुसरी एक नेहमी कायमची लक्षात घ्या, आरशाच्या समोर जो प्रतिमा ठेवतो, वस्तू ठेवतो, लक्षात घ्या, आरशाच्या समोर ठेवलेली वस्तू नेहमी
डाव्या बाजूने घ्यावी. या दोन गोष्टी लक्षात घ्या. गोलीय आरशाचा पोल ध्रुव हा नेहमी आरंभ बिंदू मानावा. म्हणजे जर तुम्ही ह्या एक्स आणि वाय ऍक्सिस सारखं जर याला कन्सिडर करता म्हटलं आता पी जो आहे हा तुमचा आरंभ बिंदू आहे 0, राईट ना. आरशाच्या समोर ठेवलेली वस्तू नेहमी डाव्या बाजूने घ्यावी. म्हणजे वस्तू अंतर्वक्र आरसा असो की बाहेर वक्र आरसा असो, मी आतापर्यंत जेवढ्या डायग्राम काढल्या या सर्व डायग्राम मध्ये जो आपण ऑब्जेक्ट घेतला तो नेहमी डाव्या बाजूने घेतला. तर ही एक कंडिशन आहे, तुम्हाला फॉलो करावं लागेल, लक्षात ठेवावं लागेल. ही एवढीच पाठ करायला लागेल की वस्तू नेहमी आरशाच्या डाव्या बाजूने ठेवतात, पहिली कंडिशन. आणि गोलीय आरशाचा जो पोल आहे हा तुमचा नेहमी आरंभ बिंदू असते. आता पहा, जर इथं हा 0 आरंभ बिंदू मानला, याच्या इकडे गेलो तर काय ते प्लस आहे. म्हणजे जर कोणतंही डिस्टन्स तुम्हाला पाहायचं झालं तर तुम्ही इकडे जर आले तर हे काय राहील प्लस मध्ये, इकडे जर गेले तर हे काय राहील मायनस मध्ये, है ना. जर तुम्हाला वस्तूची उंची विचारली तर उंची वरत जाते, तर वरत जाताना काय राहील ते पुन्हा नेहमी प्लस मध्ये आणि खाली येताना नेहमी मायनस मध्ये. समजा मित्र हो, लक्षात घ्या, एक्स आणि वाय ऍक्सिस वर आरंभ बिंदू पासून समोर जाताना प्लस, मागे येताना मायनस, वर जाताना प्लस, खाली येताना मायनस, सेम केस आहे. प्रत्येक आरशाचा जो पी आहे तो तुम्ही आरंभ बिंदू माना. पी पासून समोर जाताना प्लस घ्यायचं, पी पासून मागे येताना मायनस घ्यायचं, वरती जाताना प्लस घ्यायचं आणि खाली येताना मायनस घ्यायचं. आलं लक्षात? एवढं जर लक्षात आलं असेल तर हे संपलेलं आहे. आणि नसन आलं तुम्ही पुन्हा आणखी एका बाबू समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. या दोन गोष्टी पहिल्या लक्षात घ्या. वस्तू नेहमी डाव्या बाजूने ठेवतात. आणि दुसरी गोष्ट, आरशाच्या समोर ठेवलेली वस्तू नेहमी डाव्या बाजूनेच घ्यावी. ओके. आणि पी हा नेहमी तुम्ही आरंभ बिंदू मानताय. दोन केसेस घेतो, दोन केसेस. हा तुमचा अंतर्वक्र आरसा, हा तुमचा मेन ऍक्सिस. अंतर्वक्र आरशावर जर मी एखादी प्रतिमा घेतली, हा सी, हा तुमचा एफ, आणि इथं तुमचा एक ऑब्जेक्ट तुम्ही ठेवलेला आहे की ज्याची हाईट जी आहे जी काहीतरी 5 सेंटीमीटर, आणि याचं हे जे डिस्टन्स आहे, याचं जे अंतर आहे, हे अंतर आहे काहीतरी 6 सेंटीमीटर. ओके ना. आता सी वर जर कोणती वस्तू अंतर्वक्र आरशावर ठेवली तर पोझिशन पहा, याची प्रतिमा कुठं मिळते, सी वरच मिळेल. याची प्रतिमा सी वरच मिळेल. केवढी मिळेल तेवढीच मिळेल. हाईट जी आहे ती 5 सेंटीमीटर आहे ना, हाईट ऑफ इमेज 5 सेंटीमीटर हा ऑब्जेक्ट होता. बघ ना, याचं डिस्टन्स हे सुद्धा 6 सेंटीमीटर. ही एक केस. दुसरी बहिर्वक्र आरशा संबंधित एक केस घेतो आणि देन साइन कन्व्हेक्शन पाहू आपण सगळ्याच्या बाबतीत. ओके ना. हा तुमचा पी आहे ना. एक वस्तू जर तुम्ही इथं ठेवली तर ही वस्तू काहीतरी प्रतिमा तुम्हाला काहीतरी मानतो आहे, इथं दिसतंय, सरळ दिसतंय. याची हाईट मानतो आहे मी किती 5 सेंटीमीटर, आणि याची हाईट मानतो काहीतरी मी 2 सेंटीमीटर. फक्त इमॅजिनरी कन्सिडर करा. आता हा अंतर्वक्र आरसा होता, हा बहिर्वक्र आरसा होता. जर तुम्हाला जर म्हटलं की याची फोकल लेंथ किती आहे, फोकल लेंथ, नाभी अंतर किती आहे, नाभीय अंतर कसं आहे, नाभी अंतर या डाव्या बाजूने येते. डाव्या बाजूने जाताना तुम्ही काय कन्सिडर करता, मायनस साइन. ओके ना. चल मानतो आहे की याचं नाभी अंतर काहीतरी 2 सेंटीमीटर आहे, कन्सिडर करा 2 सेंटीमीटर. तर नाभी अंतर काय असायला पाहिजे, नेहमी 2. अंतर्वक्र आरसा नेहमी निगेटिव्ह असेल, काय असेल 2 निगेटिव्ह 2 आहे ना. तर मी म्हणतोय की वस्तूचं अंतर किती आहे, वस्तूचे अंतर किती आहे, 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटर. परंतु डाव्या बाजूला आहे, परंतु हे डाव्या बाजूला असल्यामुळं काय असायला पाहिजे, मायनस आहे ना. तर मी म्हणतो की प्रतिमेचं अंतर किती आहे, प्रतिमेचे अंतर किती आहे 6 सेंटीमीटर. परंतु डाव्या बाजूला असल्यामुळे काय मायनस आहे ना. तर मी म्हणतोय की वस्तूची उंची किती आहे, वस्तूची उंची काय आहे, वस्तूची उंची काय झाली, या पी पासून वर चालली किती 5 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर. परंतु ही वरत जात असल्यामुळे तुम्ही वरत जात असताना काय घेता, प्लस घेता है ना. प्रतिमेची उंची काय आहे, प्रतिमेची उंची हे सगळं यासाठी पाहतो आपण. प्रतिमेची उंची काय, तर प्रतिमेची उंची आहे 5 सेंटीमीटर. परंतु मुद्दा काय, 5 सेंटीमीटर असूनही प्रतिमा उंची कुठं आहे, खाली पाहतो, खाली काय असते, निगेटिव्ह असते. म्हणजे हा काय असला पाहिजे, निगेटिव्ह असायला पाहिजे. तर मित्र समजतो आहे, मला वाटतं आहे की लक्षात येत आहे तुमच्या. हे आहे साइन कन्व्हेक्शन. तुम्ही पी ला आरंभ बिंदू मानता आणि डाव्या साईडच्या सगळ्या कोणत्या गोष्टी लांबी मोजताना त्या निगेटिव्ह घेतात.
वरती जात असताना पॉझिटिव्ह घेता, खाली येत असताना निगेटिव्ह घेता, इकडे येत असताना पॉझिटिव्ह घेता. सेम केस. आता तुम्ही सांगा याच्या संबंधी. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेत जा, मी बाजून झालं असलो म्हणजे. या संबंधी सांगा. चला, वस्तूचे अंतर काय असायला पाहिजे? वस्तूचे अंतर काय असले पाहिजे? वस्तूचे अंतर निगेटिव्ह असेल. प्रतिमेचे अंतर काय असेल? प्रतिमा त्या बाजूने आहे आणि त्या बाजूने जर गेले तुम्ही काय घेता? पॉझिटिव्ह घेता. म्हणजे प्रतिमेचे अंतर काय आहे? पॉझिटिव्ह आहे. वस्तूची उंची वर्त जाताना काय घेता तुम्ही? पॉझिटिव्ह घेता. म्हणजे वस्तूची उंची काय आहे? पॉझिटिव्ह आहे. प्रतिमेची उंची वर्त आहे. वर्त जाताना काय घेता तुम्ही? पॉझिटिव्ह घेता. लक्षात घ्या, एकदम सोपी आहे, सरळ आहे. तुम्ही जर हा पोर्शन एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसवरच्या साईन कसं घेतात आरंभी बिंदूपासून हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही अंतर्वक्र आणि बहिर्वक्र आरशाचे साईन बरोबर समजू शकता. चला, मी पुन्हा एकदा रिपीट करतो हा पोर्शन. तुम्ही सांगा व्यवस्थित. पुन्हा रिपीट करतो आहे. साइन कन्व्हेक्शन मध्ये बघा, एक घेतो मी, पहिले घेतो बहिर्वक्र आरसा. याच्यात परीक्षेमध्ये कोणता क्वेश्चन आलेला आहे? नाभीसाठी क्वेश्चन आलेला आहे स्टेटमेंटवर. लक्षात घ्या, बहिर्वक्र आरशाची नाभी कोणची असेल? ही एफ असेल, हा सी असेल. है ना? तर मला एक बाब सांगा. बहिर्वक्र आरशाचं म्हणजे वस्तू, बहिर्वक्र आरशासंबंधी वस्तूचे अंतर काय असले पाहिजे? वस्तूचे अंतर पाठ नाही करायचं आहे, समजून घ्या. वस्तूचे अंतर, वस्तू नेहमी कोणत्या बाजून असते? वस्तू नेहमी डाव्या बाजून असते. आणि डाव्या बाजूने जर तुम्ही गेले तर तुमच्याकडे कोणते साईन असतात? मायनस साईन असतात. म्हणजे वस्तूचे अंतर नेहमी मायनस आहे. बहिर्वक्र आरशाची प्रतिमा कुठे मिळते? नेहमी आरशाच्या मागे मिळते. मग ठीक आहे, मी म्हणतो प्रतिमेचे अंतर आरशाच्या मागे असते. म्हणजे काय? तुमचा पी बिंदूपासून समोर असते. म्हणजे काय असलं पाहिजे? नेहमी प्लस. बहिर्वक्र आरशासाठी वस्तूची उंची काय असेल? वस्तूची उंची वरत जाते आहे. पी या पोल पासून वरत जात आहे. वरत जात असेल तर काय असायला पाहिजे? प्लस असली पाहिजे. प्रतिमेची उंची काय असली पाहिजे? आरशाच्या मागे मिळते पण वरच्या साईडने मिळते आहे ना. सरळ प्रतिमा मिळते म्हणजे ही काय असायला पाहिजे? पॉझिटिव्ह असायला पाहिजे. आणि इम्पॉर्टंट जे परीक्षेत विचारलं आहे दोन्ही आरशासाठी, की बहिर्वक्र आरशाची नाभी पॉझिटिव्ह असते की निगेटिव्ह असते? नाभी अंतर डोकला. बहिर्वक्र आरशाची नाभी अंतर काय असेल? हे तुमचं फोकल लाईन आहे. आरशाच्या त्या बाजूने आहे म्हणजेच काय? पॉझिटिव्ह आहे. लक्षात घ्या, रट्टा नका मारू, समजूनच येते. आणि नसं समजलं तर रट्टा मार, कारण हा परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. बहिर्वक्र आरशाचं नाभी अंतर हे नेहमी पॉझिटिव्ह असते, स्टेटमेंट होते तो. आणि अंतर्वक्र आरशाची नाभी अंतर नेहमी निगेटिव्ह असते. हो, बरोबर आहे. आलं लक्षात? हे आहे साइन कन्व्हेक्शन. सेम केस अंतर्वक्र आरशासाठी गो. नंबर 1 हेच चालू तुम्ही. ओके, अंतर्वक्र आरसा हे काय होतं? हे सगळं बहिर्वक्र आरशासाठी. वस्तूचे अंतर, वस्तू नेहमी डाव्या बाजूने ठेवतात म्हणजे वस्तूचे अंतर नेहमी निगेटिव्ह असेल. देन प्रतिमेचे अंतर, प्रतिमा कुठं निर्माण होते? अंतर्वक्र आरशात. अंतर्वक्र आरशामध्ये वस्तूची प्रतिमा आरशाच्या समोरच निर्माण होते, म्हणजे याच बाजूने निर्माण होते. आठवा, इथे वस्तू तुम्ही आता तुमच्या 6 केसपैकी 5 केसेस पहा. जर तुम्ही एखादी वस्तू जर अनंत अंतरावर ठेवली असेल तर ते कुठं निर्माण होती? फोकसवर. पण याचा फोकस कुठं आहे? नेहमी आरशाच्या समोरच निर्माण होतो, कारण हा अभिसारी आहे ना, कन्व्हर्जिंग हे आहे ना, मिरर आहे ना. तर ठीक आहे, प्रतिमेचे अंतर हे नेहमी कसं असेल? निगेटिव्ह असेल. प्रतिमा याच साईडनं निर्माण होते. या साईडनं निर्माण होत असल्यामुळे ही साईड म्हणजे निगेटिव्ह आहे. चालेल. देन वस्तूची उंची वरत चालली म्हणजे वरत जर गेलेत काय असतं तुम्ही? याचं पॉझिटिव्ह असते. प्रतिमेची उंची, प्रतिमा कशी निर्माण होते? अंतर्वक्र आरशामध्ये प्रतिमा उलटी निर्माण होते, खालच्या साईडमध्ये निर्माण होते. आता प्रतिमेची उंची विचारते, आणि इकडे जर आले तर तुम्ही काय ते खाली निगेटिव्ह होते. म्हणजे प्रतिमेची उंची काय असेल? निगेटिव्ह असेल. मुद्दा लक्षात घ्या. प्रतिमेची उंची काय असेल? लक्षात घ्या, हे असं असेल. ओके, प्रतिमेची उंची काय असेल? निगेटिव्ह असेल. वस्तूची उंची काय असेल? पॉझिटिव्ह असेल. नाभी अंतर काय असेल? अंतर्वक्र आरशाचा फोकस आहे तर मानतो मी इथं फोकस निर्माण झाला. आणि हा फोकस काय आहे?
पीच्या या बाजूने आहे, पीच्या या बाजूने आहे, पीची या बाजू म्हणजे हा तुमचा आरंभ बिंदू पी किंवा ओ कन्सिडर केला तर या बाजूने काय ते निगेटिव्ह, म्हणजे याचं नाभी अंतर सुद्धा निगेटिव्ह असते. तर हा परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे. 2 स्टेटमेंट. अंतर्वक्र आरशाचं नाभी अंतर हे नेहमी निगेटिव्ह असते, बहिर्वक्र आरशाचं नाभी अंतर हे नेहमी पॉझिटिव्ह असते. पण हे सगळे साइन कन्व्हेन्शन तुम्हाला जरूर माहीत पाहिजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी. ते हे होते साइन कन्व्हेन्शन. मानतो आहे, सोपी आहे, सरळ आहे, समजलं असेल तुम्हाला. ओके ना. आणि समजा काही अडचण आली तर मला कमेंट करायचं, बिंदास कमेंट करायचं. ओके, हे साइन कन्व्हेन्शन होतं. आता याच्या बेसिसवर आपण एकदम प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, म्हणजे हे सॉल्व्ह म्हणजे याचं टेन्शन मोकळं सोडून जातं. एकदम प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. आणि याच्या व्यतिरिक्त मी ज्यावेळेस MPSC संबंधित किंवा MPSCने विचारलेले प्रश्न याच्यावर व्हिडिओ बनवेल तर त्याच्यामध्ये आणखी काही प्रॉब्लेमची मी प्रॅक्टिस करून घेईन. आता वेळेला अनुसरून मी तुम्हाला 1-2 प्रॉब्लेम सांगतोय. तर कन्सिडर करा. पहा काम म्हणतं. 5 सेंटीमीटर नाभीय अंतर असलेल्या, याच्या आधी आपण फॉर्म्युले नाही पाहिले रे, साइन कन्व्हेन्शनच्या आधी पहिले फॉर्म्युले बनवून घेऊ आणि फॉर्म्युल्यानंतर तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. फॉर्म्युलेच तर माहीत नाही, प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातं का? असं पहा. फॉर्म्युला ऑफ मिरर. आरशाची सूत्रे. एक सूत्र नेहमीसाठी पाठ करा. 1/f = 1/u + 1/v. दोन्ही मिररसाठी, अंतर्वक्र आणि बहिर्वक्र आरसाठी हे तुम्हाला पाठ करायला लागेल. याच्या मागे थेरम आहे. आपल्याला राज्यसेवेसाठी म्हणजे परीक्षेसाठी जर थेरमचं काही काम नाही आहे, तुम्हाला फक्त फॉर्म्युला पाठ करायचा आहे. 1/f = 1/u + 1/v. इथे एफ काय आहे माहित आहे? काय आहे? फोकल लेंथ आहे, नाभी अंतर, नाभीय अंतर आहे. यू काय आहे? वस्तूचे अंतर. ओके, कुठून? पी पासून. देन व्ही काय आहे? प्रतिमेचे अंतर, सेम पी पासून. ओके, साइन याची बदला, परिस्थितीनुसार साइन बदला. ओके, 1/f = 1/u + 1/v. हा तुमचा फोकल लेंथ काढण्याकरिता असलेला फॉर्म्युला आहे. ओके, एक दुसरा फॉर्म्युला लक्षात घ्या. मॅग्निफिकेशन, विशालन. मॅग्निफिकेशन थोडंसं पाहूया. विशालन काय असते? विशालन म्हणा, मॅग्निफिकेशन मोठा. विशालन हा शब्द साधा असता. विशाल म्हणजे मोठा. म्हणजे बघा, ज्यावेळेस तुम्ही प्रतिमा निर्माण केली, प्रतिमा पाहिली, ज्यावेळेस एखादी वस्तू अंतर्वक्र आरशापासून काहीतरी फोकसवर ठेवली होती. तर असं मी एक उदाहरण बेसिस बोलत आहे. हा अंतर्वक्र आरसा आहे आणि इथे एक वस्तू ठेवलेली आहे आणि याची प्रतिमा कुठेतरी इथं मिळते. ही वस्तूची उंची किती? 2 सेंटीमीटर होती. हे प्रतिमा मिळाली आपल्याला 6 सेंटीमीटर. म्हणजे विशाल झाली ना. म्हणजे या वस्तूपेक्षा प्रतिमा किती विशाल आहे असं म्हणतो ना मी. की एकदम अभिषेक बच्चनचा मुलगी आणि अमिताभ बच्चन, म्हणजे अमिताभ बच्चन हे अमिताभ बच्चनच्या नातीपेक्षा किती विशाल आहे. ते बिचारी असं 2 फुटाचे आणि अमिताभ बच्चन आहे 6 फुटाचे. म्हणजे सरळ सरळ दिसते आपल्याला की जवळजवळ विशाल आहे, 3 पट विशाल आहे. विशालांचा साधा संकल्पना आहे किती मोठी किंवा किती छोटी आहे ना. त्याला डेफिनेशन ओरिएंटेड जर बघतो म्हटलं, डेफिनेशन, तर विशालन काय आहे? तर विशालन हे हाईट ऑफ इमेज अपॉन हाईट ऑफ ऑब्जेक्ट याचं गुणोत्तर आहे. डेफिनेशन काय याची? विशालांचं मॅग्निफिकेशन इज इक्वल टू हाईट ऑफ इमेज अपॉन हाईट ऑफ ऑब्जेक्ट, किंवा मराठी भाषेत जर थोडंसं सांगत झालं तर प्रतिमेची उंची भागेला वस्तूची उंची, या दोघांचं गुणोत्तर म्हणजे विशालन. साधी गोष्ट आहे. मगाशी तुम्हाला म्हटलं की अमिताभ बच्चन हे अमिताभ बच्चनच्या नातीपेक्षा 3 पट मोठे आहे. तर प्रतिमेची उंची किती आहे रे? इथं जर तुम्ही फॉर एक्झाम्पल बेसिसवर पाहतो म्हटलं 6/2. याचे साइन कन्व्हेन्शन वेगवेगळे, फक्त मी समजण्यासाठी देतोय आहे ना. 6/2 बेसिकली बघतो म्हटलं दोन्ही डाव्या बाजून असल्यामुळे निगेटिव्ह. म्हणजे हे काय झालंय? जवळजवळ 3 पट है ना, 3 पट. तर साधी गोष्ट आहे. विशालन म्हणजे किती? तर अमिताभ बच्चन हे तिच्या नातीपेक्षा 3 पट उंच आहे. हेच विशालन आहे. मोठा, किती मोठा आहे ना. तर याची डेफिनेशन जर बघतो म्हटलं विशालनची, मॅग्निफिकेशनची जर डेफिनेशन बघतो म्हटलं तर मॅग्निफिकेशन ही प्रतिमेची
उंची व वस्तूची उंची याचं जे गुणोत्तर आहे त्याला आपण मॅग्निफिकेशन म्हणतो सरळ भाषेमध्ये. किंवा वस्तूपेक्षा प्रतिमा किती पट मोठी आहे हे काढण्यासाठी आपण मॅग्निफिकेशनचा वापर करतो. याला युनिट वगैरे असेल का, तर युनिट तर मॅटर करत नाही, कारण याची आणि याची दोन्ही याची मीटर म्हणजे युनिट सेंटीमीटर किंवा मीटर कॉमन आहे आणि युनिट कॅन्सल होऊन जाईल, त्याच्यामुळे याला युनिट वगैरे येत नाही. हा दुसरा फॉर्म्युला. मॅग्निफिकेशन इज इक्वल टू HI/HO, प्रतिमेची उंची भागला वस्तूची उंची. इथं HI जो आहे हाईट ऑफ इमेज आहे, HO जो आहे हा हाईट ऑफ ऑब्जेक्ट आहे. पण आणखी एक घेतोय, एक फॉर्म्युला याच्यासोबतच येते की एक मॅग्निफिकेशन म्हणजे पुन्हा हे माहिती आहे तुम्हाला V/U. V काय आहे? V पाहिलं प्रतिमेचे अंतर आणि U काय आहे? वस्तूचे अंतर. तर पुन्हा मॅग्निफिकेशन किंवा विशालन हे सुद्धा स्पष्ट करते की प्रतिमेचे अंतर आणि वस्तूचे अंतर कुठून, ओरिजिन पासून किती पट किंवा किती दूर आहे याच्यातलं जे गुणोत्तर आहे हे सुद्धा मॅग्निफिकेशन दर्शवते. मात्र हे साईन नेहमी निगेटिव्ह असते. हे साईन निगेटिव्ह घेण्यामागचं कारण असं असते की नेहमी वस्तू जी असते हे आरशाच्या डाव्या बाजूने घेतो आणि डावी बाजू काय इंडिकेट करते, मायनस साईन इंडिकेट करते. तर हे सुद्धा लक्षात घ्या. मॅग्निफिकेशन इज इक्वल टू मायनस प्रतिमेचे अंतर भागेला वस्तूचे अंतर. आता हे दोन्ही मॅग्निफिकेशनचं आहे, तर मॅग्निफिकेशनचा आणखी एक फॉर्म्युला बनू शकतो. M इज इक्वल टू HI/HO इज इक्वल टू -V/U. हा तुमचा एक परमनंट फॉर्म्युला बनला. म्हणजे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहे. एक हा फॉर्म्युला 1/F इज इक्वल टू 1/U प्लस 1/V आणि एक दुसरा फॉर्म्युला M इज इक्वल टू HI/HO इज इक्वल टू -V/U. हा दुसरा फॉर्म्युला आहे ना. हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टीनं. याच्यावर प्रॉब्लेम आहे आणि ते सॉल्व्ह करायला लागलं आपल्याला. तर करू आपण सॉल्व्ह. 1-2 प्रॉब्लेम घेतो आणि नंतर मी त्याची एक लांबी क्वेश्चनची जी सिरीज आहे ते सुद्धा घेतो. बघ काय म्हणतो मी. नंबर 1, 5 सेंटीमीटर नाभीय अंतर असलेल्या अंतर्वक्र आरशा पुढे 10 सेंटीमीटर कन्सिडर करा ना, 10 सेंटीमीटर अंतरावर ठेवलेल्या वस्तूची प्रतिमा मिळविण्यासाठी पडदा किती अंतरावर ठेवावा है ना. हा एक क्वेश्चन म्हणते. नंबर 2 क्वेश्चन असा आहे बाबा, प्रतिमेचे स्वरूप कसे असेल कळते तुम्हाला. स्वरूप कसे असेल म्हणजे ते आभासी आहे की वास्तविक आहे, किंवा मग त्याच्यानंतर ते किती मोठी आहे किंवा किती छोटी आहे हे पाहायचं. तर ठीक आहे, एक छोटंसं गणित दिलं. 5 सेंटीमीटर नाभी अंतर असलेल्या अंतर्वक्र आरशापुढे 10 सेंटीमीटर अंतरावर ठेवलेल्या वस्तूची प्रतिमा मिळण्यासाठी पडदा किती अंतरावर ठेवावा. तुम्हाला माहिती आहे अंतर्वक्र आरशावरील प्रतिमा आपल्याला पडद्यावर घेता येते. तर मग ती प्रतिमा मिळण्यासाठी पडदा किती अंतरावर ठेवावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रतिमेचे स्वरूप कसे असेल. तर साधा प्रॉब्लेम आहे, बघा काय म्हणताय. अंतर्वक्र आरसा आहे, काय घेतला तुम्ही अंतर्वक्र आरसा. हा तुमची प्रिन्सिपल ॲक्सिस है ना, हा तुमचा फोकस, हा तुमचा सेंटर ऑफ कर्वेचर. हा काय काय दिलं याच्यामध्ये. पहिली गोष्ट फोकस दिला आहे का 5 सेंटीमीटर नाभी अंतर म्हणजे फोकल लेंथ किती आहे 5 सेंटीमीटर. ओके, पण लक्षात घ्या 5 सेंटीमीटर नाभी अंतर आहे, परंतु हे 5 सेंटीमीटर साईन काय असेल, अंतर्वक्र आरसा आहे. अंतर्वक्र आरशाचे नाभी अंतर कसे असते. हा जर तुमचा P हा ओरिजिन असेल तर हा डाव्या बाजूने येते फोकस, डाव्या बाजूने येते म्हणजे मायनस असेल. आपल्याला घ्यावं लागेल मायनस साईन, प्रॉब्लेममध्ये नाही देणार होतो. नंबर 2 तुम्हाला लागेल U वस्तूचे अंतर है ना. आरशापुढे 10 सेंटीमीटर अंतरावर ठेवलेल्या वस्तूची म्हणजे किती आहे, वस्तूचे अंतर किती आहे 10 सेंटीमीटर.
पण वस्तू कुठे असेल रे नेहमी डाव्या बाजूला असते. डाव्या बाजूला असेल तर हे कसं निगेटिव्ह असेल है ना. ठेव 10 सेंटीमीटर अंतरावर ठेवलेल्या वस्तूची प्रतिमा मिळवण्यासाठी पडदा किती अंतरावर ठेवावा. पडदा म्हणजे ती प्रतिमा किती दूर अंतरावर मिळेल. म्हणजे तुम्हाला प्रतिमेची अंतर काढायचं आहे व्ही काढायचा आहे क्वेश्चन मार्क. व्ही काढायचा आहे क्वेश्चन मार्क. तर तुमच्याकडे फॉर्म्युला आहे 1/f इज इक्वल टू 1/u प्लस 1/v. राईट. काढायचं काय व्ही काढायचं आहे 1/v इज इक्वल टू 1/f मायनस 1/u. 1/v काढायचा हा साईन जरी केला तर मायनस होऊन जाईल. म्हणजेच काय झालं 1/f किती दिलेला आहे 1/f आहे 1/-5 मायनस यू किती आहे 10 सेंटीमीटर 1/10. पण हे सुद्धा काय मायनस. तर तुम्हाला गणित सॉल्व करता येते ना. हे काय -5 मायनस मायनस काय झालं प्लस झालं 1/10. हे मायनस मायनस सांग काय झालं प्लस झालं. तर याची जर वजाबाकी केली तर किती यायला पाहिजे. हा -5 आहे. एलसीएम घ्या 5 दुनी 10 म्हणजे हा झाला 2 हा झाला 2/10 प्लस 1/10. हा सांगा मायनस. याला जर तुम्ही वजाबाकी केली तर बेस कॉमन आहे. बेस कॉमन असल्यामुळे हा घेतला 10 ॲज इट इज. आणि 1/10 हा मायनस साईन असल्यामुळे 1 मधून 2 गेला तर -1 म्हणजे किती झालं आहे. आन्सर काय आला -10. आन्सर काय आलेला आहे लक्षात घ्या. दिसत नसून तर इथे -10. म्हणजे वस्तूची प्रतिमा कुठं मिळते आहे तर वस्तूची प्रतिमा हे 10 मीटर अंतरावरच मिळते आहे. पण मागच्या बाजूला परंतु मागच्या बाजूला समजतंय ना. हो राईट. ओके. तर लक्षात घ्या वस्तूची प्रतिमा कुठे मिळते आहे तर व्ही इज इक्वल टू आला किती आला 10च आला. पण किती -10 सेंटीमीटर. आता याचं स्वरूप समजू शकता तुम्ही. स्वरूप समजू शकता का. म्हणजे हा पडदा किती अंतरावर लावायला लागेल तर हे समजलं आपल्याला. पडदा -10 सेंटीमीटर अंतरावर लावा लागेल. आता याची प्रतिमेचे स्वरूप कसे असेल आकार कसा असेल. जर स्वरूप जर पाहतो म्हटलं तर मुद्दा लक्षात घ्या. याचं स्वरूप जर पाहतो म्हटलं तर एक आकार केवढा आहे. आकार अंतर जर कॉमन असेल तर आकार त्याच्यावरच आहे. आकार जर पाहतो म्हटलं तर वस्तू एवढीच आहे. वस्तू एवढीच असेल. आणि देन तुम्ही त्याला जर स्वरूपामध्ये ही कशी असेल कोणत्या साईडने मिळते मायनस साईन आहे. मायनस साईन आहे म्हणजे या साईडमध्ये मिळते. मायनस साईन आहे म्हणजे याच्या इकडेच मिळते. आणि याच्या इकडे जी प्रतिमा मिळते ही नेहमी कशी असते वास्तविक असते. प्रतिमा कशी असेल वास्तविक असेल ना. मायनस साईन दिसते ना. मायनस साईन दिसते म्हणजे प्रतिमा या बाजूने आहे. प्रतिमा या बाजूने असल्यामुळे काय ही वास्तविक आहे. प्रतिमा या बाजूने असल्यामुळे काय ती वास्तविक आहे. तर ठीक आहे मित्रांनो. हे असा एक साधा सरळ प्रॉब्लेम आहे. याच्यात फक्त बेरीज वजाबाकी आहे. जर फॉर्म्युला माहीत असेल आणि फॉर्म्युल्यासोबत तुमचे जर साइन कन्व्हेक्शन माहीत असेल तर केवळ बेरीज राहते आहे. अपूर्णांकाची बेरीज राहते आणि उत्तर काय एक जास्तीत जास्त 30 सेकंद किंवा 1 मिनिटाचं गणित आहे. आणि राज्यसेवा प्रिलिमच्या GS पेपरमध्ये हे प्रॉब्लेम येते. आणि GS पेपरमध्ये 2 घंट्यात 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. शेवटी अर्धा घंटा शिल्लक राहते तसाच. तर त्यावेळेस अशा गोष्टी सॉल्व्ह करण्याला तुम्हाला भरपूर वेळ मिळते. त्याच्यामुळे या गोष्टी पण तुम्ही लक्षात असू द्या. आणखी एक प्रॉब्लेम घेऊ आणि थांबून जाऊ. असं म्हणतोय सनी देओल 10 सेंटीमीटर नाभीय अंतर असलेल्या सनी देओल 10 सेंटीमीटर नाभीय अंतर असलेल्या अंतर्वक्र आरशाच्या 30 सेंटीमीटर अंतरावर उभा आहे. आता म्हणाल की सनी देओल 30 सेंटीमीटर एवढं होतं असं ना. इमॅजिन कसं सनी देओल 10 सेंटीमीटर नाभी अंतर असलेल्या अंतर्वक्र आरशाच्या 30 सेंटीमीटर अंतरावर उभा आहे ना. उभा आहे. त्याच्या प्रतिमेची उंची 5 सेंटीमीटर असून त्याच्या प्रतिमेचे अंतर काढा.
त्याच्या 2 नंबर त्याच्या प्रतिमेचे स्वरूप सांगा. लक्षात घ्या, तुमच्या साईनच्या बेसिसवर त्याचं स्वरूप येईल, महत्त्वाचं आहे. नेहमी तुम्हाला जर आकडा जरी दिला आणि आकड्याला जे साईन आहे त्याला समजून तुम्हाला त्याचं स्वरूप नेमकं कसं आहे ते सांगता आलं पाहिजे. लक्षात घ्या, हळूवार लक्षात घ्या ना. तर ठीक आहे, साईन देवल 10 सेंटीमीटर नाभी अंतर असलेल्या अंतर्वक्र आरशाच्या 30 सेंटीमीटर अंतरावर उभा आहे. ओके, असू दे उभा. त्याच्या प्रतिमेची उंची 5 सेंटीमीटर असून त्याच्या प्रतिमेचे अंतर काढा म्हणते. प्रतिमेचे अंतर काढा. त्याच्या प्रतिमेची उंची दिली आहे, प्रतिमेचे अंतर काढायचं आहे. व्हेरिएबल कॅरेक्टर आहे. ठीक आहे, आपल्याला गिवन काय आहे? गिवन काय काय? नंबर 1 फोकल लेंथ आहे किती? 10 सेंटीमीटर. आरसा कोणता आहे तो पहा, अंतर्वक्र आरसा आहे म्हणजे 10 सेंटीमीटर लेफ्ट साईडनं आहे, हा ना, अंतर्वक्र आरसा आहे ना. ओरिजिनच्या या साईडनं आहे, या साईडनं तुमची निगेटिव्ह आहे, -10 सेंटीमीटर. देन 30 सेंटीमीटर अंतरावर उभा आहे म्हणजे काय? तो स्वतः यूचं अंतर किती आहे? 30 सेंटीमीटर. पण लेफ्ट साईडला आहे म्हणजे हा सुद्धा निगेटिव्ह आहे, हा सुद्धा. देन त्यांना प्रतिमेची उंची दिली आहे, हाईट ऑफ इमेज दिली आहे किती? 5 सेंटीमीटर. हाईट ऑफ इमेज दिली आहे 5 सेंटीमीटर. लक्षात घ्या, अंतर्वक्र आरशामध्ये इथं जर ही वस्तू असेल तर प्रतिमा खालच्या बाजूने निर्माण होते. खालच्या बाजूने निर्माण होते, ही काय राहते? मायनस राहते. खालच्या साईडनं गेले तुम्ही काय बनेल? मायनस जाईल. म्हणजे ठीक आहे, प्रतिमेची उंची हे पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे, हे पण माहीत असलं पाहिजे की त्याची वस्तू कशी बनते आहे, म्हणजे त्याची प्रतिमा नेमकी कशी बनते आहे, उलटी बनते आहे, सरळ बनते, कुठं बनते आहे. तर हे जर माहीत नसेल तर अधिक बांधा, प्लस घ्या की मायनस घ्या. तर अंतर्वक्र आरशाच्या प्रतिमा नेहमी उलट असतात, हे आपण मागच लेक्चरमध्ये शिकलेलं आहे. तर उलट असते म्हणजे खालच्या साईडनं हाईट त्याची वाढत गेली, खालच्या साईडनं हाईट वाढत गेली म्हणजे हे काय घेतो आपण? मायनस घेतो, है ना. अंतर्वक्र आरसा आहे. हाईट ऑफ इमेज दिलेली आहे. आता मुद्दा असा आहे की काढायचं काय काय आहे रे? काढायचं हे आहे की व्ही काढायचं आहे, त्याच्या प्रतिमेचे अंतर काढायचं आहे. दुसरं त्याचे स्वरूप काढायचं आहे. तर सोपी आहे रे, एकदम चिल्लर आहे. तर पहा, आपल्याकडे एक फॉर्म्युला 1/f = 1/u + 1/v. याच्यामधून आपल्याला व्ही भेटून जाईल. आणि व्ही जर भेटलं तर आपल्याला वस्तूची उंची सुद्धा काढता येईल. वस्तूची उंची जर काढली तर त्याचा आपल्याला स्वरूप सुद्धा समजेल. 1/f = 1/u + 1/v. 1/f किती आहे? -10 आहे. 1/u किती आहे? -30 आहे. ओके, प्लस 1/v किती आहे? 1/v किती आहे? तर 1/v तर काढायचं आहे, v तर काढायचं आहे. 1/v = -1/10 मायनस हा जरी केला तर मायनस होऊन जाईल, -30. -1/10 मायनस मायनस प्लस 1/30. याचा जर एलसीएम घेतला तर हा झाला -3.10 + 1/30. म्हणजेच काय झाला? एलसीएम घेतला, काही वेगळं काही नाही केलं. तर हे किती झालेलं आहे? हे -2/30 बेस कॉन्स्टंट आहे, त्यामुळे सारखाच आहे म्हणते. आपण कॉमन घेतला 15 म्हणजे किती झाला? -15. म्हणजे f = किती झाला? f = आला -15. सॉरी v = -15. म्हणजे एक गोष्ट जर समजली की मायनस इथं आहे म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. प्रतिमा नेहमी या साईडने मिळते तर -15 आहे. ओके, तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर निघालं की त्याच्या प्रतिमेचे अंतर किती? तर प्रतिमेचे अंतर आहे -15. आता आपल्याला व्ही मिळाला, किती झाला व्ही? -15. आता आपल्याला कळायचं काय? आपल्याला कळायचं आहे की त्याच्या वस्तूचे स्वरूप काय होतं. वस्तूचं स्वरूप काय होतं? तर वस्तूचं स्वरूप कळायसाठी म्हणजे तो मोठा होते की लहान होते? वस्तूचे स्वरूप. हां, त्याच्या प्रतिमेचे नाव करू वस्तूचे किंवा सनी लेवलचे स्वरूप काय होते. तर आपल्याला व्ही पण मिळाला आहे. म्हणजे आपल्याकडे आता गिवन काय काय? एफ आहे, यू आहे, व्ही आहे, एच आय आहे. एक गोष्ट काढायला लागेल, एच ओ ऑब्जेक्टची हाईट काढावं लागेल. तर ऑब्जेक्टची जर हाईट काढायची असेल त्याला स्क्रीनशॉट घेऊन घ्या किंवा लिहून टाका. तर ऑब्जेक्टची जर हाईट काढायची असेल तर तुमच्याकडे काय फॉर्म्युला आहे? आता मोठं आहे. ऑब्जेक्टची जर हाईट काढायची असेल तर वी हॅव hi/h0 = -v/u. hi किती आहे? hi आहे -5 सेंटीमीटर. hi किती आहे? -5 सेंटीमीटर.
एच ओ काढायचा आहे, क्वेश्चन मार्क आहे. देन व्ही किती आहे, व्ही आता आपला निघाला -15, हा मायनस साईन वेगळा, ओके, आणि हा -15 वेगळा, ओके, अपॉन यू किती आहे, यू सुद्धा -30, हे मायनस मायनस कॅन्सल, ओके. आता तर याला एच ओ जर काढतो म्हटलं तर हे बघा -5 × 30 अपॉन 15 मायनस साईन ॲज इट इज, तर मायनस मायनस कॅन्सल, 15 दुनी 30, 5 दुनी 10, 5 दुनी 10, एच ओ किती आला 10 सेंटीमीटर. एच ओ 10 सेंटीमीटर, बरोबर आहे, बरोबर आहे. जर तुम्हाला थोडंसं असं कन्फ्यूज झाल्यासारखं वाटलं तर तुम्ही त्याचं साईन कन्व्हेक्शन पाहून तुमचा तो कन्सेप्ट लावा. जर अंतर्वक्र आरशासमोर जर वस्तू असेल आणि ती जर उभी असेल, त्याची हाईट जी आहे ही हाईट तुमच्या ओरिजिनपासून काय असते, वरती जाताना पॉझिटिव्ह असते, पॉझिटिव्ह आलेली आहे, अगदी बरोबर. तर ठीक आहे, वस्तूची जी उंची आहे ते 10 सेंटीमीटर आहे, वस्तूची उंची 10 सेंटीमीटर आहे आणि प्रतिमेची उंची 5 सेंटीमीटर आहे. मग वस्तू मोठी आहे की प्रतिमा मोठी आहे, वस्तू मोठी आहे, वस्तू मोठी आहे. तर मग वस्तूचे स्वरूप काय असेल, तर वस्तूचे स्वरूप असेल वस्तू ही प्रतिमेपेक्षा मोठी असेल. तर ठीक आहे, थांबतो आपण. याच्यावरचे असे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात. तुम्ही स्वतः मनानं याचे बेसिक प्रॉब्लेम तयार करा आणि सॉल्व्ह करा. याच्या व्यतिरिक्त याचे मी बाकीचे प्रॉब्लेम जे आहेत तुम्हाला स्वतंत्ररित्या ज्यावेळेस आपण जे क्वेश्चन पाहू चॅप्टरवरचे त्यावेळेस एक्सप्लेनही करून देईन आणि घेईन सुद्धा. तर ठीक आहे, असं तर इथं आपण थांबून जाऊ. उद्या आपण सेकंड प्रॉपर्टीला स्टार्ट करू. त्याच्या आधी जर तुम्हाला लेक्चर कसं वाटतं आहे, मजा येत असेल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, जर कुठं काही डिफिकल्टी असल्या किंवा तुम्हाला स्वतंत्र एखादा कोणता टॉपिक हवा असला तर मला स्वतंत्र तुम्ही कमेंट करून सांगू शकता. अडचणी असेल तर तेही कमेंट्स करा, कुठं काही ड्रॉबॅक असेल तर तेही कमेंट करा. आणि मला माहिती आहे की गेल्या 2 लेक्चरमधला तुमची साऊंड क्वालिटी जी होती ती थोडीशी कमी होती, तर सॉरी फॉर दॅट. हळूहळू टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करत मी तुम्हाला तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देईन. बाकी बेस्ट लक तुमच्या स्टडीसाठी. धन्यवाद. जय हिंद.